मित्रांनो नमस्कार. बंदिस्त शेळीपालन असेल, मेंढीपालन असेल तर खास करून बघा बंदिस्त शेळीपालन, मेंढीपालन हा वजनवाढीशी संबंधित व्यवसाय आहे, दूध उत्पादनाचा नाही. मटण व्यवसाय आहे. मटण आणि वजनवाढ ह्याच्याशी निगडीत आहे आणि ह्याच्याशी निगडीत चारा उत्पादन आपल्याला आपल्या फार्मवरती घ्यावं लागतं. त्यातलाच महत्त्वाचा चारा आहे तुती. 24-25% प्रोटीन, भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन, अतिशय शेळी मेंढीच्या आवडीचा चारा प्लस उगवण्यासाठीचा खर्च अतिशय कमी म्हणजे कुठल्याही प्रकारची कीड नाही. पाण्याचा जास्तीचा ताण सहन करतं, कमी पाण्याचा ताण सहन करतं. म्हणजे एकदा आता ही बुड सेट झालं तर उन्हाळ्यामध्ये ह्याला 2 महिने पाणी नाही मिळालं. जेव्हा कधी पाणी मिळेल, पाऊस पडेल तिथून पुढे हे फुटून येतं. म्हणजे पूर्णपणे वारंवार करायची अजिबात झंझट नाही. एकदा लागवड केली की 10-12 वर्षापर्यंत चांगला गुणवत्तेचा चारा उत्पादन मिळतं. ह्याच्या कांड्या पाहिजे असतील. आता जो प्लॉट बघतोय आपण आहे विशालचा. बघा राऊंड मध्ये पानं येतात. पानाची साईज बघू शकता, चांगली V1 पेक्षा मोठी आहे आणि राऊंड मध्ये पानं येतात. त्यामुळे चारा पुरवतो, चारा उत्पादन चांगलं निघतं आणि अतिशय आवडीने खातात. आपण आता बघणार आहे कशा प्रकारे पिल्लं खातात. चला तर आता कट करून घेऊ. मित्रांनो, कट करण्यासाठी हा कटर वापरतो आपण, जो की अतिशय महत्वाचा आहे. आणि तसंच बघू शकता, एकदा कटिंग केलं की साधारणतः दुसरं कटिंग 50 ते 55 दिवसामध्ये मिळतं. थंडीच्या दिवसामध्ये 2 महिन्यामध्ये, म्हणजे एक 5-10 दिवसाचा फरक पडतो वातावरणानुसार. तसंच जी पाण्याची उपलब्ध आहे आपल्या त्याच्यानुसार. पण अतिशय आवडीने खातात. आता आपण छोट्या पिल्लांना हे बांधून ठेवतोय. कुट्टी करूनही वापरू शकतो, चांगला गुणवत्तेचा चारा. चला आपले पिल्लं कशा प्रकारे खातात ते बघूया. मित्रांनो बघू शकता, अशा प्रकारे अतिशय आवडीने आपली मेंढ्याची पिल्लं हा पाला खात आहेत. ह्याच्या कांडीविषयी तुम्हाला जर चौकशी करायची असेल तर स्क्रीनवरती नंबर दिसतोय, त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करा. ST पार्सलने पूर्ण महाराष्ट्रभर पाठवण्याची सुविधा आहे. धन्यवाद.